ती म्हणजे 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींची मुलं, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांनी नशीब आजमावलेलं आहे आणि कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर इकडे कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये 12 पंचायत समित्यांचे निकाल आज स्पष्ट होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी शनिवारी मतदान झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये सर्वत्र प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवलेली आहे। या ठिकाणी नेमकं चित्र काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्या ठिकाणाहून जाणून घेणार आहोत। तर भूषण, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? कोल्हापूरमधल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत। नक्कीच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी शनिवारी उच्चांकी असं 74% मतदान झालेलं आहे आणि या निकालाचं चित्र आहे ते आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। 10 वाजता प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होईल। ह्या जिल्हा परिषद निवडणुकीचं जर चित्र बघितलं तर प्रत्येक प्रमुख पक्षांनी स्वबळावर ही सगळी निवडणूक आहे ती लढवलेली होती आणि त्यामुळं कोणत्या पक्षाची किती ताकद या जिल्ह्यामध्ये आहे हे आज स्पष्ट आहे ते होणार आहे। त्यामुळं एकूणच जर आपण बघितलं तर साधारणतः 11 ते 11:30 वाजेपर्यंत हे सगळे निकालाचे कल यायला सुरुवात होतील आणि त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आमदार राहुल आवाडे यांची कन्या, त्याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भावाची बायको, त्याचबरोबर गोकुळचे माजी अध्यक्ष त्यांची कन्या, अशा दिग्गजांच्या प्रतिष्ठा आहे ती पणाला लागल्याचं बघायला मिळतंय। मतदारांनी नेमकं कुणाला कौल दिला हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय ज्या पद्धतीने प्रचार काँग्रेस विरोधात सर्व पक्षीय अशा पद्धतीची एक परिस्थिती देखील प्रचारादरम्यान। ठीक, नक्कीच आज कोण गुलाल उधळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।